नमस्कार. चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज या ठिकाणी आपण खूप पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही ही भाजी बनवली की जे गावाकडचे लोक आहेत त्याच्या पटकन लक्षात येईल की ही भाजी कशाची आहे. सुरुवातीला ही भाजी पाहिली की असं वाटतं ही हरभऱ्याची भाजी आहे, परंतु ही भाजी हरभऱ्याची अजिबात नाही. तुम्ही बघू शकता की याला काटा आहेत. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या भाजीचं नाव काय आहे ते. ही भाजी आहे सराट्याची. ही भाजी सहसा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये शेतामध्ये उगवली जाते. सुरुवातीला ही भाजी स्वच्छ निवडून धुतली आणि एक वाफेमध्ये ती शिजू दिली. नंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता आपल्याला तेल गरम करायचं आहे. पाऊस जास्त पडलेला असतो, त्याच्यामुळे तुम्हालाही डोंगराळ भागात किंवा शेतामध्ये पण ही भाजी प्रामुख्याने दिसून येईल. आणि ह्या भाजीचे शेंडे तुम्ही म्हणजे साईडला जी पानं आणि कोवळे शेंडे आहेत ना ते तुम्ही घेऊ शकता. कढईमध्ये आपण आता सुरुवातीला जिरी, मोहरी आणि लसूण मस्त असा बारीक बारीक तुकडे करून केलेला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि नंतर भिजवलेली मूग डाळ टाकलेली आहे. इथं तुमच्याकडे मटकी असेल किंवा हरभऱ्याची डाळ असेल तर तीही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि मस्त उलताण्याने असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, खमंग असा वास सुटतो. इथे मी मिरची चॉप केलेली आहे. हवं तर तुम्ही मिक्सरमधून काढूनही टाकू शकता. आणि उलताण्याने आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर 4 छोटे कांदे मी बारीक असे कट केलेले आहेत. तेही या तेलामध्ये आपल्याला तळेपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदाही तेलामध्ये व्यवस्थित असा परतला ना भाजीला खूप खमंग अशी चव येते. जी सराट्याची भाजी आहे ना ती आरोग्यासाठी खूप हेल्दी मानली जाते, कारण याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद असते. तसेच कंबरदुखी, पोटदुखी याच्यावर सुद्धा याच्यामुळे चांगलाच इलाज होऊ शकतो. कंबर दुखत असेल याच्यावर सुद्धा ही रामबाण उपाय म्हणून ओळखली जाते. त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे. तिखट हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लघवीचे काही आजार असतील, जळजळ होत असेल, तुम्हाला जर मुतखड्याचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही भाजी उपयोगी पडणारी आहे. तेलामध्ये आता आपण तिखटही थोडं टाकलं आहे आणि ते थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मसाल्याचे एक खमंग अशी टेस्ट या भाजीला येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गरोदर माता आहेत ना, ज्या गरोदर स्त्रिया आहेत ना, त्यांची कंबर लवकर भरून येण्यासाठी ही भाजी त्यांच्यासाठी खूप गुणकारी अशी मानली जाते. प्रेग्नेन्सीमध्ये ही भाजी गावाकडे खायला दिली जाते. जर सीझनमध्ये आले असेल तर नक्की खायला दिली जाते. सुरुवातीला ही भाजी मी याची देठ म्हणजे पानं फक्त घेतलेली आहेत आणि कोवळी देठ घेतलेली आहेत. त्यानंतर ही शिजवून घेतलेली आहे आणि पाण्यासकट म्हणजे थोडंसंच पाणी साईडला काढलेलं आहे. जेवढं पाणी या भाजीत होतं तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्येच टाकलेलं आहे. अशी त्या पाण्यासकटच भाजी उचललेली आहे आणि इथं टाकलेली आहे. थोडंसं कढईच्या खाली जे गाळ राहतं त्याच्यामध्ये थोडीशी माती वगैरे असते ती तसंच ठेवून दिलेली आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. शेंगदाणं सुरुवातीलाच भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर आबडधोबड असं मिक्सरमधून बारीक वाटण काढलेलं होतं. ही भाजीची चव खूप छान लागते. सीझनमध्ये प्रत्येकाने ही भाजी मिळत असेल तर नक्की खावा. या भाजीला थोडंसं काटा असतात. उन्हाळ्याचं तुम्ही जर ही भाजी पाहायला गेला ना तर ह्याच्यामध्ये काटच दिसतील, भाजी तुम्हाला दिसणारच नाही. ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी. उन्हाळ्याचं पाणी कमी असल्यामुळे ह्या भाजीला पानं जास्त येत नाहीत. आता हे बघा, इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मी सुरुवातीला शेंगदाणं भाजून काचेच्या बरण्यात भरून ठेवत असते आणि थोडंसं आबडधोबड असं मिक्सरमधून वाटण काढलेलं आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट आता या भाजीला टाकलेलं आहे.
खूप खमंग असा वास येत आहे. ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2-2 मिनिटांनी ही भाजी आपल्याला उघडून पाहिजे आहे शिजली का नाही, कारण शिजायला ही भाजी थोडंसं निब्बरच असते. कवळी भेटली तर पटकन शिजते, परंतु निब्बर असेल तर सुरुवातीला कढईमध्ये किंवा छोट्या पातेल्यामध्ये तुम्ही जर जास्त वेळ शिजली नाही आणि एका वाफत जर काढली आणि नंतर ही फोडणीला दिली तर तशा वेळेस काय होतं, ही पटकन शिजत नाही, थोडी निब्बर राहते. त्याच्यामुळे पाण्यातून काढलेली भाजी, उकळलेल्या पाण्यातून काढलेली भाजी थोडंसं कढईमध्ये फोडणीला दिल्यानंतर काय करायचं आहे, शिजवत राहायचं आहे 5-10 मिनटं. ते आपोआप थोडंसं पाणी टाकलं ना किंवा मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटतं आणि ही भाजी आपोआप शिजली जाते. झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं झाकण ठेवायचं. अधूनमधून 2-3दा ही भाजी शिजली का नाही ते पाहायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की ही भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला एक 10 ते 15 मिनटांनी दाखवते. त्यावेळेस ह्या भाजीतील वाफ गेली होती आणि भाजी थंड झाली होती. मस्त अशी गरमागरम आपल्या काटेरी सराटीची रानभाजी बनवून तयार आहे. ही स्त्रियांसाठी कंबरदुखीवरील रामबाण उपाय आहे. तुम्ही सुद्धा ही भाजी बनवा.